बद्दल अपडेट जाणून घेत राहू। तिथे यवतमाळ वाशिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित पवार देखील उपस्थित राहणार आहेत। पोस्टर ग्राउंड इथं सभा होऊन संजय देशमुख त्यानंतर अर्ज भरणार आहेत। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। निलेश फाळके आपल्या सोबत आहे। निलेश, संजय देशमुख अर्ज भरणार आहेत आणि त्यासोबतच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांची देखील यावेळेला उपस्थिती असणार असल्याचं समजतंय। निश्चितच आज जर पाहिलं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत आहे। यासाठी युवा सेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुद्धा यावेळेस सोबत राहणार आहेत। एकीकडे आपण जर पाहिलं तर महायुतीचा अद्याप उमेदवार कोण हा प्रश्न कायम असताना महाविकास आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज भरण्यात येत आहे। अवघे 2 ते 3 दिवस शिल्लक राहिले असताना अजूनही महायुतीकडून उमेदवार निश्चित झाला नाही, तर आज महाविकास आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन करीत आज संजय देशमुख हा आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर सेना विरुद्ध सेना म्हणजेच मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत यावेळी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आज रोहित पवार आणि युवा सेनेचे आदित्य ठाकरे हे महायुतीच्या उमेदवारावर काय तोप डागणार हे आता पाहणे उचित ठरणार आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तिथे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन